तिरू प्रकल्प बॅरेजेसच्या पवित्र पाण्याचं राजकारण. सामान्य माणसाच्या जीवनात पाण्याचं महत्त्व खूप आहे. त्यासाठी अनादी काळापासून नदीच्या काठावर गावं वसवली गेली. नदीच्या काठावर अनेक संस्कृती समृद्ध झाल्या. नदीच्या नावावरून संस्कृतींचा उदय झाला. सध्या उदगीर तालुक्यातही नदीच्या पाण्यावरून राजकारण रंगू लागले आणि नवीन राजकीय संस्कृती उदयास येऊ लागली. सध्या तिरू प्रकल्पाच्या बॅरेजेस निर्मितीवरून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. विद्यमान आमदार तथा कॅबिनेट मंत्री नामदार संजय बनसोडे यांनी तिरू नदीवर असणाऱ्या बॅरेजेससाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर जसजसं काम पूर्ण होऊ लागलं तसं अनेकांच्या पोटात दुखू लागले. या पोटदुखीचा त्रास कुणाकुणाला होतोय, कशासाठी होतोय याचा विचार करा मित्रांनो. आता काम जेव्हा अंतिम टप्प्यात आलं तेव्हा काही लोकांनी आरोप करायला सुरुवात केली. ज्या प्रकल्पासाठी एवढा मोठा निधी आला त्या प्रकल्पाच्या लाभार्थ्यांच्या भावनांशी खेळ केला जातोय. मग सामान्य माणसाच्या आणि शेतकऱ्यांच्या मनात काही प्रश्न निर्माण होतात. त्याचं उत्तर देखील शोधलं जाण्याची गरज आहे. तिरू प्रकल्पासाठी आणलेला निधी शेतकऱ्यांच्या हिताचा नाही का? तिरू बॅरेजेस प्रकल्पाच्या निर्मितीनं शेतकऱ्यांचं नुकसान झालं का? नुकसान झालं तर नेमकं कोणतं नुकसान होणार आहे? संपूर्ण मतदारसंघात विकासाच्या कामांचा प्रचंड ओघ सुरू आहे. त्याचवेळी खोडा घालण्यामागं कोण आहे? कारण काय आहे? तिरू प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी प्रयत्न करणाऱ्या एकीकडं तर त्यात कुरापत काढणाऱ्या प्रवृत्ती दुसरीकडे उभ्या आहेत. ही पोटदुखी संजय बनसोडे यांच्या विरोधात आहे की त्यांनी आणलेल्या करोडोंच्या निधीच्या विरोधात आहे? पुढच्या 50 वर्षांचा विचार करून उभा केलेला विकासाचा डोंगर आपल्याला कधीही ओलांडता येणार नाही. याच वैफल्यातून विकासाच्या आड येणं सुरू आहे. संजय भाऊ बनसोडे साहेबांनी हे शेतकऱ्याचं हिताचं एवढं किंवा आता तात्पुरतं काम नाही की हे जन्मजन्मीचं काम करून त्यांनी सोडले. ते आता तात्पुरतं नाही. आता त्यांनी उद्या सतत येतील न येतील करतील पण त्यांचं नाव राहून गेलं. हे जन्मजन्मी शेतकऱ्यांना नाव घेत राहत. मित्रांनो, तिरू नदीच्या पवित्र पाण्याचा वापर फक्त नामदार संजय बनसोडे यांच्या बदनामीसाठी वापरता येणारे अतिशय स्वस्त माध्यम म्हणून निवडले. तिरू नदीच्या पाण्यामुळं शेतकरी समृद्ध होणार आहे, संपन्न होणार आहे. तिरू प्रकल्पामुळं हजारो हेक्टर शेतीत बारमाही पाणीच पाणी राहणार आहे. जळकोट तालुका हा डोंगरी तालुका म्हणून ओळखला जात होता. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पिण्याला पाणी मिळत नव्हतं, जनावराला पाणी मिळत नव्हतं, शेतीला पाणी मिळत नव्हतं. पण ज्यावेळेस संजय बनसोडे साहेब आले त्यांच्या कार्यकाळामध्ये हा प्रकल्प एकतर काम बी झालं आणि परत पूर्णत्वाला गेला, म्हणजे पाणी प्रत्यक्ष आल्या गेलं. यामुळे फायदे काय झाले तर पिण्याला पाणी भेटलं 24 तास, म्हणजे उन्हाळ्यापर्यंत राहील. आता यावर्षी पहिला वर्ष काय माहीत नाही पण पुढं पण राहील पाणी. मग शेतीला पाणी झालं, जनावराला, माणसाला. परत हे जे डोंगराळ भाग म्हणून ओळखला जायचा होता की सतत दुष्काळ राहायचा, ह्याच्या पुढं काय होईल की तर ऊसाची लागवड होईल, शेती होईल, फळबागा होतील, दुधाचे व्यवसाय चालू होतील आणि एकंदरीत मजुराला काम भेटल आणि या ठिकाणी हिरवळ होईल. म्हणजे डोंगरी तालुका, डोंगरी भाग हा पुसल्या जाईल. ह्या बॅरेजचा सर्वात मोठा फायदा झाला तर हे झाला आणि हा प्रकल्प संजय बनसोडे साहेबांच्या कार्यकाळात पूर्ण झाला. यामुळे ह्या भागातल्या लोकांना याचा आनंद आहे. धन्यवाद. मित्रांनो, आता सांगा नेमकं कुणाच्या पोटात का दुखतंय? शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठा निधी आणणाऱ्या विकास पुरुषाला बदनाम का केलं जातंय? कारण एकच, स्वार्थी राजकारण. या राजकारणाला शेतकरी ओळखू नये. तसेच आदरणीय संजयजी भाऊ बनसोडे साहेब यांच्या संकल्पनेतून हे जे बॅरेजेस उभारलेलं आहे या बॅरेजेसचा गावातील लोकांना व इतर गाववासियांना सुद्धा या बॅरेजेसचा भरपूर फायदा होत आहे. तसेच या बॅरेजेसच्या माध्यमातून नवीन रोजगार पिढीला सुद्धा एक आपापल्या व्यवसायाचा स्वतः मालक बनून जगण्याचं काम सुद्धा या तरुण पिढीला तिरुका गावामध्ये आदरणीय संजय भाऊ बनसोडे साहेब यांच्या संकल्पनेतून युवा रोजगाराला सुद्धा एक नवी निर्मिती भेटलेली आहे. तिरू प्रकल्प आपलाय, त्याच्या पवित्र पाण्याला कोण गढूळ करतंय, का करतंय, या मागचं कारण काय? तुम्हीच सांगा. विकास पुरुष संजय बनसोडे यांचा दोष काय? हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा
झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट म्हणजे पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी